Welcome friends, activity number 23, learning outcomes, writes or prepares greeting cards on various occasions. म्हणजे लिहितात किंवा बनवतात ग्रीटिंग कार्ड बनवतात वेगवेगळ्या प्रसंगी. आता इव्हेंट्स वेन वी ग्रीट्स, आता कोणकोणते इव्हेंट्स आहेत जेव्हा आपण ग्रीटिंग कार्ड बनवत असतो. सो बड्डे बड्डेच्या वेळेस आपण तुम्ही बड्डे कार्ड देऊ शकतात, किंवा टीचर्स डे असेल, किंवा गुरुपौर्णिमा आहे आज, आहे की नाही, अशा तऱ्हेने तुम्ही बनवू शकतात ग्रीटिंग कार्ड. न्यू इयर असेल, नवीन वर्ष असेल, दिवाळी असेल, गणेशोत्सव असेल, गणेश चतुर्थी, मॅरेज ॲनिव्हर्सरी एखाद्याची असेल, किंवा मॅरेज सेरेमनी असेल, लग्न सोहळा, वेडिंग असेल, तर हॉस्पिटलायझेशन, एखादा व्यक्ती हॉस्पिटलला म्हणजे आनंदी प्रसंगी नाही तर दुःखद प्रसंगीही आपण ग्रीटिंग कार्ड देऊ शकतो. ठीक आहे. नाव नेक्स्ट, सम युजफुल वर्ड्स फॉर मेसेज. आता ग्रीटिंग कार्ड म्हटलं की त्याच्यावर मेसेज महत्त्वाचा असतो आतमध्ये, बरोबर की नाही. मग आतमध्ये जो काय मेसेज असतात महत्त्वाचे मी तुम्हाला सांगतो. बऱ्याच वेळेला आपल्याला उपयोगी पडणारे शब्द आहे ते. बेस्ट ऑफ लक, एखाद्याला तुम्हाला हे द्यायचं असेल ना शुभेच्छा, तर बेस्ट ऑफ लक म्हणू शकतात. एखाद्याचं यशस्वी, एखादा समवन हू इज व्हेरी सक्सेसफुल, सो यू कॅन राईट देअर कॉंग्रॅच्युलेशन्स, ऑल द बेस्ट, बरोबर. हॅप्पी दिवाळी, नंतर ईद मुबारक एखाद्या सणाच्या दिवशी, हॅपी होळी असेल, थँक्यू फॉर सेइंग थँक्यू. नाव मेसेजेस ऑन कार्ड. So which type of message we write on the different cards on the different occasions. Let's see, for example, birthday. If there is birthday greeting card, so what we can write there? Best wishes on your birthday, many you have many, may you have many more. म्हणजे अनेक बड्डे तुझ्या नशिबात राहोत, असं ते मेसेज आपण लिहू शकतो. छान वाटतं की नाही असं. सपोज फॉर एक्झाम्पल न्यू इयर ग्रीटिंग कार्ड इज देअर, देन यू कॅन राईट देअर विशिंग यू अ हॅपी हेल्दी न्यू इयर, म्हणजे आनंदी आरोग्यदायी नवीन वर्षाच्या शुभेच्छा, बरोबर. नंतर थर्ड इज हॉस्पिटलायझेशन. सपोज समवन इज देअर अँड हू इज हॉस्पिटलाइज्ड, किंवा एखाद्याला कोविड झाला आणि तो ॲडमिट झाला, तर काय लिहू शकता तुम्ही? गेट वेल सून, बरोबर की नाही, लवकर बरा हो, किंवा होप यू फील ब्रायटर सून, आशा करतो की तू लवकरच चमकशील, बरोबर, म्हणजे बरा होशील. नंतर अचिव्हमेंट, समवन हू गॉट सक्सेस इन एक्झाम्स, सो यू कॅन राईट देअर कॉंग्रॅच्युलेशन ड्यूड, यू डिड इट, तू करून दाखवलंस, बरोबर की नाही. सपोज फॉर एक्झाम्पल वॅक्सिनेशन, एखाद्याने आता लेटेस्ट टॉपिक आहे वॅक्सिनेशन केलं असेल, तर तुम्ही त्याला शुभेच्छा कार्ड ग्रीटिंग कार्ड देऊ शकतात वॅक्सिनेशनवर. व्हॉट वी कॅन राईट देअर? कॉंग्रॅट्स ऑन गेटिंग वॅक्सिनेटेड. काय लिहू शकता तुम्ही? लस घेतल्याबद्दल म्हणजे शुभेच्छा, अरे वा, कॉंग्रॅट्स. गणेश फेस्टिवल असेल तर तुम्ही मे बाप्पा ब्लेस यू असं तुम्ही मेसेज लिहू शकतात, बरोबर की नाही. नेक्स्ट, सी दिस सम ऑफ सॅम्पल्स ऑफ ग्रीटिंग कार्ड. तुम्ही अशा तऱ्हेने बनवू शकता. हॅपी बर्थडे, असं हॅपी न्यू इयर, होप यू फील ब्रायटर सून. दिस इज द गेट वेल सून कार्ड. ओके. हॉस्पिटलाइज एखादा झाला असेल, एखाद्याला कोविड झाला असेल, तर तुम्ही असं बनवू शकतात, बरोबर की नाही. बनवा, मला तर वाटतं हे इट्स अ बेटर ऑप्शन फॉर यू. नंतर कॉंग्रॅट्स ऑन गेटिंग वॅक्सिनेटेड. तुम्ही जर असं दिलं ना, बघा कशी लाईन लागते, लोक वॅक्सिन घेतील, बरोबर की नाही. म्हणजे एखाद्याला बरं वाटतं, अरे वा, समवन इज नोटिसिंग मी. ओके. सो कॉंग्रॅट्स ऑन गेटिंग वॅक्सिनेटेड कार्ड, और कॉंग्रॅच्युलेशन्स यू डीड इट, असं बनवू शकता तुम्ही. एखाद्याचं यशस्वी झाला असेल एखादा, समवन हू गॉट सक्सेस इन एक्झाम और एनी स्पोर्ट्स, सो यू कॅन राईट दिस, यू कॅन सेंड दिस कार्ड टू हिम. नाव गणपती बाप्पा मोरया, गणेशोत्सव इज कमिंग. ओके. सो यू कॅन मेक दिस कार्ड. नाव इव्हॅल्युएशन. तुमच्या वर्कशीटमध्ये एक, आता हे सर्व तुमची माहिती झाली, बरोबर की नाही. आता झाला मेन तुमचं काम काय, तर तुम्हाला असं एक ग्रीटिंग कार्ड बनवायचं आहे आणि ते मला पाठवायचं आहे, त्याचा फोटो. ठीक आहे. ते बनवून ठेवा, म्हणजे मी कलेक्ट करेल नंतर. ठीक आहे. आणि इव्हॅल्युएशनमध्ये काय सांगितलं त्यांनी? वॉच दिस ॲक्टिव्हिटी केअरफुली अँड मेक अ ग्रीटिंग कार्ड. म्हणजे तिथं एक तुमच्या जे लिंक दिली आहे तुमच्या वर्कशीटमध्ये दीक्षा ॲपची, त्या लिंकवर गेला ना, एक व्हिडिओ प्ले होतो, छान आहे, मी पण बघितला तो व्हिडिओ. तो लिंक मी पण डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तुम्ही यू कॅन गो टू द डिस्क्रिप्शन अँड क्लिक दिस लिंक अँड वॉच दिस व्हिडिओ केअरफुली. छान बनवलेलं आहे ग्रीटिंग कार्ड. So you can also make this type of greeting cards. Okay, so that's it for today. Keep sharing
बरोबर, शेअर केलं तर मला पण जरा हुरूप येतो नवीन नवीन व्हिडिओ बनवायला, बरोबर की नाही. सो कीप स्टडिंग, कीप शेअरिंग, सबस्क्रायबिंग. ओके, बाय बाय. अभ्यास करत राहा. अजून किती, आज 23वा दिवस आहे ना. ठीक आहे, अजून आहेत भरपूर दिवस.